नमस्कार श्रोते मैत्रिणींनो, उद्योगिनी या महिला उद्योजकांची यशोगाथा सांगणाऱ्या मालिकेत मी जया जुन्नरकर आपलं मनापासून स्वागत करते. आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत कल्याणी उमराणी. नमस्कार कल्याणी. नमस्कार जया. कल्याणी गेली 24 वर्ष ब्युटी पार्लर या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे ही कला, हे तंत्र इतरांना शिकवण्याची त्यांची अकॅडमीसुद्धा त्या चालवतात. मैत्रिणींनो, ब्युटी टिप्सवर किंवा सौंदर्यशास्त्रावर आजपर्यंत खूप लेख आले आहेत. सोशल मीडियावरही त्याची खूप माहिती उपलब्ध आहे. याला खूप व्यावसायिकता प्राप्त झाली आहेत आणि बऱ्याच महिलासुद्धा या क्षेत्रामध्ये व्यवसाय करत आहेत. तर सौंदर्य क्षेत्रातली व्यावसायिकता या विषयावर आजच्या भागात मार्गदर्शन मिळवणार आहोत. कल्याणी, ब्युटी पार्लर हे क्षेत्र आज खूप विस्तारलेलं आहे. यामध्ये खूप स्पेशलायझेशन झालं आहे, जसं की मेकअप, हेअरस्टायलिस्ट, नेल आर्ट. तर त्याबद्दल तू काय सांगशील? खरं जया, जेव्हा मी एक 24 वर्षापूर्वी या कोर्ससाठी गेले होते तेव्हा फक्त एक ब्युटिशियनचा कोर्स म्हणून याकडे पाहिलं जायचं आणि नंतर हे काही वर्ष. पण आत्ताच्या पिढीसाठी हे खूप छान क्षेत्र आहे की ज्याच्यात आत्ताची पिढी सुद्धा खूप क्लिअर आहे स्वतःशी. त्यांना माहिती आहे की मला काय करायचंय. म्हणजे तू एखाद्या स्टुडंटला आमच्याकडे जेव्हा येतात आणि विचारलं तुला काय व्हायचंय, तर ती अगदी छान सांगू शकते की मला फक्त मेकअप आर्टिस्ट व्हायचंय किंवा मला हेअरस्टायलिस्ट व्हायचंय, मला नेल टेक्निशियन व्हायचंय. त्यांचं ध्येय निश्चित आहे. खूपच छान आहे. एक्झॅक्टली. म्हणजे आमच्या वेळेला आम्हाला माहिती नव्हतं. ब्युटी पार्लरमध्ये आम्ही तेव्हा मेहंदी काढायचो, पण मेहंदी आर्टिस्ट ही एक खूप वेगळं फील्ड आहे किंवा एक वेगळी स्ट्रीम ऑफ प्रोफेशन आहे. त्यामुळे ह्याचा जो व्यावसायिक सिलेबस आहे किंवा आपण ज्याला म्हणू एक निश्चित अभ्यासक्रम जो आहे तो खूप चांगला आता मार्केटमध्ये आलेला आहे. म्हणजे इंटरनॅशनल एक्झाम्स ह्याच्यामध्ये आलेले आहेत. आपला भारतीय अभ्यासक्रम सुद्धा ह्याच्यात आहे. मग तुझी शैक्षणिक पार्श्वभूमी काय होती? म्हणजे तू यासाठी काही व्यावसायिक प्रशिक्षण घेतलं होतं का? व्यावसायिक प्रशिक्षण तर नक्की घेतलं. मी 12वी नंतर पहिल्यांदा हा कोर्स केला. त्याबरोबर मी माझं बीकॉम पण करत होते. मला आर्किटेक्चरला जायचं होतं. माझ्या आईचं 30 वर्षापूर्वी घरी पार्लर चालू होतं, त्यामुळे आईने मला सांगितलं की हे फील्ड पण छान आहे आणि आपली पिढी ऐकणारी होती. त्यामुळे मी ऐकलं आणि मी आईला सांगितलं होतं की मी जर जे काही करीन या क्षेत्रामध्ये तर ते मी खूप काहीतरी छान करीन. मला असं नुसतं एक टिपिकल घरगुती पार्लर नाही चालवायचं. आणि तसं होत गेलं. मी माझं ध्येय मोठं ठेवलं, एवढं नक्की होतं की मी छोटं ध्येय नाही ठेवलं. आणि मग हळूहळू जसं माझं ग्रॅज्युएशन संपलं, बीकॉमची डिग्री घेऊन झाली, मी इंटरनॅशनल परीक्षा दिल्या. सिडेस्को एक स्वित्झर्लंड युनिव्हर्सिटीची परीक्षा आहे. बॅप्टॅक ही लंडन युनिव्हर्सिटीची एक परीक्षा होती. त्याच्यानंतर 2002ला मी सिडेस्कोची अरोमाथेरपी स्पेशलायझेशन एक्झाम दिली. थायलंडला जाऊन स्पा मॅनेजमेंट डेव्हलपमेंट शिकले. त्यानंतर सिडेस्कोचंच एक स्पा स्पेशलायझेशन परीक्षा आहे ती दिली. असं करत करत मला असं वाटतं की कुठल्याही क्षेत्रात तुम्ही गेलात तर त्या व्यवसायाचा अभ्यास असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे त्या क्षेत्रातल्या सगळ्या परीक्षा तू दिल्या? थोडक्यात सगळ्या परीक्षा दिल्यात आणि अजूनही देतीये, अजूनही शिकतीये. कारण मला म्हणजे ह्या गोष्टीवरती मी खूप ठाम आहे की तुम्हाला पुढे आयुष्यात जायचं असेल तर फक्त एज्युकेशन म्हणजे अभ्यासच तुम्हाला पुढे नेऊ शकतो. खरंय. मग तू तुझ्या पार्लरमध्ये काय काय करतेस किंवा काय काय शिकवतेस ते आपल्या मैत्रिणींना सांग ना. आपल्या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. म्हणजे पार्लरही आहे आणि इन्स्टिट्यूटही आहे. तर पार्लरमध्ये आम्ही रेग्युलर सेवा देतो ज्या आपल्याला जनरल सगळ्या सलॉन्समध्ये किंवा पार्लर्समध्ये मिळतात. आत्ता आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये सिटी अँड गिल्ड्स ही एक UK बेस्ड परीक्षा आहे लंडन युनिव्हर्सिटीची. त्याचा अभ्यासक्रम आम्ही चालवतो. त्यानंतर IHB इंटरनॅशनल हेअर अँड ब्युटी अशी एक श्रीलंकन परीक्षा आहे, त्याचाही अभ्यासक्रम आपण चालवतो. पुढे जाऊन आम्ही नवीन इन्स्टिट्यूटमध्ये सिडेस्को, बॅप्टॅक किंवा अशा काही ज्या चांगल्या आंतरराष्ट्रीय परीक्षा आहेत की ज्याच्यामुळे ह्या व्यवसायाकडे लोकांचा बघण्याचा एक दृष्टिकोन बदलत चाललाय. लोकांना खूप चांगल्या व्यवसायाच्या संधी येत चालल्यात. तर तो आम्ही तिथे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहोत. आणि या पार्लर आणि व्यवसाय देणाऱ्या क्षेत्रामध्ये गेली 24 वर्ष तू काम करत आहे, तर त्या दरम्यान घडलेला काही आठवणीतला किस्सा तुला सांगता येईल का? आठवणीतले किस्से तर खूप आहेत, कारण 24 वर्ष म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य मी कामाला दिलंय. चांगले किस्से तर खूप आहेत आणि चांगले लक्षात राहण्यासारखे आहेत. तर एखादा शिकवण देणारा किस्सा आपल्या मैत्रिणींशी शेअर करशील का? शिकवण देणारा किस्सा सतत असतात. आता खूप वर्षांच्या अनुभवानंतर थोडे कमी होत गेलेत,
पण मी ह्याच्याकडे कसं बघते हे मी जास्त मला सांगायला आवडेल की आपण एखादा अनुभव घेतो आणि खूप वेळा म्हणतो जाऊ दे, वाईट अनुभव म्हणून सोडून द्या. तसा मी तो सोडत नाही. मी त्याच्यावरती थोडा अभ्यास करते आणि माझ्या मॅनेजमेंटमध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये हा अनुभव जर परत येऊ नये त्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत याच्यावर नक्कीच अभ्यास होतो आणि हे लगेच अपडेट केलं जातं. त्यामुळे तोच अनुभव जर आपल्याला परत येत असेल तर आपण कुठेतरी चुकतोय. तर एक छोटासा तुला किस्सा सांगते की किस्सा असं नाही पण एक बोलीभाषेत लोक असं म्हणतात की ती खूप प्रोफेशनल आहे किंवा तो खूप प्रोफेशनल आहे. तर लोकांना असं वाटतं की पैसे जास्त लावले किंवा खूप सेटअप फार छान शौक केला, म्हणजे आपण काय म्हणू खूप प्रोफेशनल स्टँडर्डनी केलं तर हे खूप महाग असेल. प्रोफेशनलिझम हा शब्द खूप वेळा तक्रारीच्या सुरात बोलला जातो की ती खूप प्रोफेशनल आहे किंवा तो खूप प्रोफेशनल आहे. ज्या मते प्रोफेशनल असणं हे क्लायंटसाठी, कस्टमरसाठी, गिरायकासाठी खूप चांगलं आहे. खरं तर तिला तिचं काम चांगलं माहिती असतं. एक्झॅक्टली, बरोबर आहे. म्हणजे कुठलाही व्यावसायिक जो सर्व्हिस इंडस्ट्रीत आहे, जो तुमच्या त्वचेशी, केसांशी निगडीत काम करतोय, यामध्ये जर व्यावसायिकता परिपूर्ण असेल तर ते तुमच्याच फायद्याचं आहे. खरंय. त्यामुळे तुम्ही कुठल्याही पार्लरमध्ये जाताना किंवा ह्या क्षेत्राचं प्रशिक्षण घ्यायला जेव्हा जाल तेव्हा हे बघणं खूप महत्वाचं आहे की तिथली जी व्यक्ती आहे ती किती शिकलेली आहे. तुमच्या ज्या टीचर्स आहेत किंवा तुम्हाला सर्व्हिस देणारी जी ब्युटिशियन आहे ती किती शिकलेली आहे हे खूप महत्वाचं आहे. कारण ती तुमच्या त्वचेशी, तुमच्या केसांशी निगडीत काम करत असते. किंवा तिने कोणकोणते कोर्सेस केलेले आहेत याची सुद्धा माहिती घेणं गरजेचं आहे. निश्चितच. आणि कल्याणी, अजून एक गोष्ट मला जाणवली की आजकाल लोक सोशल मीडियावर बघून मेकअप किंवा हेअरस्टाईल शिकतात आणि शिकवतातही. तर त्या बाबतीत तुझं मत काय आहे की असं खरंच शिकता येतं का? असं पुस्तक वाचून कोणी पोहायला शिकेल का? तसं आहे ते. खरंय. तुला पोहायचं असेल तर तुला पाण्यात उतरायला, पाण्याची क्वालिटी चांगली पाहिजे, एक चांगला मार्गदर्शक पाहिजे, नाहीतर तू आज ना उद्या त्याच्यात बुडणार. हे कुठल्याही व्यावसायिकतेला म्हणजे कुठल्याही व्यवसायाला लागू पडतं. त्यामुळे असं बघून तर शिकता येत नाही. तुम्ही आधी चांगले व्यावसायिक असाल, तुम्हाला त्यातल्या जे बारकावे आहेत ते चांगले माहिती आहेत, तर स्वतःला थोडं अपग्रेड करण्यासाठी हे व्हिडिओज किंवा हा सोशल मीडियाचा जो अभ्यासक्रम आहे आपण टिप्स वापरू शकतो. बरोबर. पण तुम्हाला एक चांगलं बेसिक तुमचं जे म्हणजे सुरुवात जी आहे ती एका चांगल्या इन्स्टिट्यूटमधनं, चांगल्या टीचरकडनं, मार्गदर्शकाकडनं होण्याची फार गरज आहे. आजकाल बऱ्याच ब्युटी इन्स्टिट्यूट झाल्या आहेत किंवा अशा संस्था आहेत की ज्या स्वस्तात, कमी पैशात शिकवतात. त्याबद्दल काय सांगशील मग? माझं एक स्वतःचं खूप असं प्रामाणिक मत आहे की स्वस्त आणि मस्त असं कधीच नसतं. जिथे कुठेतरी तुम्हाला एखादा डिस्काउंट मिळतोय किंवा कमी पैशात मिळतंय तर तिथे नक्की काहीतरी कमी असतं, असू शकतं. किंवा कोणीही स्वतःच्या खिशातले पैसे काढून काही तुम्हाला डिस्काउंट किंवा स्वतःच देत नसतं, हे मात्र निश्चित आहे. हे झालं प्रॉडक्ट्स बद्दल. पण जेव्हा तुम्ही कुठलं तरी कौशल्य शिकताय तर त्याच्यासाठी लागणाऱ्या वस्तू, एक चांगल्या क्वालिटीची लॉन्ड्री म्हणजे नॅपकिन्स म्हण किंवा कात्रीची क्वालिटी म्हण, हेअरकटला लागणारी, ही प्रत्येक गोष्ट खूप मॅटर करते. आपल्या इथे कसं झालंय की लोक पहिल्यांदा असं बघतात, म्हणजे बायका असं बघतात माझ्या घराजवळ आहे आणि खूप स्वस्तात आहे. तर लोकांनी हे पण बघितलं पाहिजे की तुम्ही कोणाकडे शिकताय हा खूप महत्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या शिकवणाऱ्या टीचर आहेत त्यांचं नॉलेज, आणि मी मगाशी सांगितलं तसं वापरल्या जाणाऱ्या सगळ्या वस्तू, त्यांचा दर्जा आणि तुम्हाला मिळणारी प्रॅक्टिस ही भरपूरच असायला हवी की तू एक खूप कॉन्फिडन्स म्हणजे एक आत्मविश्वास घेऊन त्या इन्स्टिट्यूटमधनं बाहेर पडली पाहिजेस की मी नाही चुकणार, म्हणजे जे शिकून गेली त्या अर्थ मी नाही चुकणार. त्यामुळे मला असं वाटतं की हे स्वस्त आणि मस्त हे गणित लोकांना खूप उशिरा कळतं. आणि मुलींनी पण मला असं वाटतं एक संदेश असा द्यावासा वाटतो ॲज अ टीचर की एका इन्स्टिट्यूटमध्ये चौकशी करून नाही थांबलं पाहिजे. 10 ठिकाणी तुम्ही चौकशी करा, काय पद्धतीच्या तुम्हाला नोट्स मिळत आहेत, प्रॅक्टिसला तुम्हाला काय मटेरियल मिळतंय, कोणत्या टीचर्स आहेत, तिथली सगळी व्यवस्था नीट आहे का, स्वच्छता कशी आहे, आणि ती टीचर तुम्हाला एक पुढे म्हणजे एक परिपूर्ण पार्लर सुरू करण्यापर्यंत मदत करू शकते का,
पण मग नुसता कोर्स करून लगेच स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो? चांगल्या इन्स्टिट्यूटमधनं केलं असतं निश्चितच. म्हणजे आता तुला एक गमतीचा किस्सा सांगायचा म्हणजे आमच्याकडे खूप कोर्स केलेल्या मुली, मी सांगते की अनुभव घेण्यासाठी तुम्ही थोडे वर्ष जॉब करा, पण जेव्हा काही ठिकाणी जेव्हा जॉबला जातात तेव्हा तिथली अस्वच्छता किंवा मी तुला अजून एक थोडासा वेगळा विषय असं सांगेन की प्रामाणिकता जी खूप म्हणजे कमी आहे या बिझनेसमध्ये, या व्यवसायात, की सांगितलेलं प्रॉडक्ट क्लायंटला तुम्ही एक प्रॉडक्ट सांगता आणि वापरताना दुसरंच वापरता. हे जेव्हा मुली बघतात तेव्हा त्या म्हणतात की मॅडम नको, मी अशा ठिकाणी काम करण्यापेक्षा मी स्वतःचं काम कमी करीन सुरुवातीला, पण मी चांगल्या प्रकारे करीन आणि एक खूप समाधानाने करीन. त्यामुळे मला असं वाटतं की हे काही चूक नाही आहे की तुम्ही शिकल्यावर तुम्ही तुमचं चांगलं शिक्षण झालं असेल, तुम्हाला तो आत्मविश्वास असेल आणि तुम्ही चांगल्या सर्व्हिसेस देऊ शकत असाल तर निश्चितच तुम्ही व्यावसायिकतेकडे वळा. आणि मी तर व्यावसायिकतेला जास्त भर देईन, कारण जेव्हा तुम्ही कुठला तरी व्यवसाय करता, तुम्ही एक ऑन्ट्रप्रेन्युअर म्हणजे बिझनेस वुमन किंवा बिझनेसमन होता, उद्योजिका होता, तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करता. खरंय. आणि या क्षेत्रात बरेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अभ्यासक्रम किंवा कोर्सेस आहेत, तर त्याबद्दल काय सांगशील? मी मगाशी सांगितलं जसं की आम्हाला तेव्हा म्हणजे 24 वर्षापूर्वी एवढी त्याची जाणीव नव्हती, पण हळूहळू येत गेली. आत्ता लोकांना सोशल मीडिया किंवा इंटरनेटच्या मदतीमुळे हे पटकन समजणं सोपं आहे, खूप सोपं आहे. त्यामुळे सिडेस्को आहे, बॅपटॅक आहे, ABTC आपली एक भारतीय परीक्षा आहे, त्याच्यानंतर IHB मी जी श्रीलंकेची एक्झाम म्हणली, किंवा सिटी अँड गिल्ड्स ही UK बेस परीक्षा आहे, लंडनची परीक्षा आहे. या सगळ्या परीक्षांमुळे तुमच्यात एक जो फिनिशिंग टच येतो, म्हणजे तुमच्या व्यावसायिकतेला एक धार येते, ती तुम्हाला एक साध्या कोर्सनी नक्कीच येत नाही. आणि तो आत्मविश्वास सुद्धा मिळत असेल निश्चितच. आणि अजून एक गमतीशीर गोष्ट सांगायची म्हणजे पूर्वी असं होतं किंवा अजूनही काही आई वडिलांना वाटतं की तुला ब्युटी पार्लरचा कोर्स काय करायचा आहे, पण आता लोकांना कळायला लागले की ह्यात किती पैसा आहे, ह्यात किती एज्युकेशन आहे, त्यामुळे लोक ह्याच्याकडे थोडं रिस्पेक्टनी बघायला लागले. किंवा हे क्षेत्र सध्या इतकं विस्तारलं आहे आणि बाहेर ह्याला किती मान मिळतो हे त्यांच्या लक्षात आलंय आता. त्यामुळे खूप पालक तयार तरी होतात की माझ्या मुलांनी किंवा माझ्या मुलीनी या व्यावसायिकतेकडे वळावं. त्याच्यात जर तुमचं एक आंतरराष्ट्रीय डिग्री एक्झामची भर असेल तर खूपच छान. आणि आजकाल स्किल इंडिया बद्दल खूप बोललं जातं, ऐकलं जातं, तर त्याबद्दल आपल्या मैत्रिणींना थोडक्यात सांग ना. स्किल इंडिया हे नरेंद्र मोदींचं एक खूप मोठं स्वप्न आहे की 2022 म्हणजे 2022 मध्ये इंडिया, आपला भारत देश हा जगाचा स्किल कॅपिटल असलं पाहिजे, म्हणजे कुशल मनुष्यबळ देणारा देश असला पाहिजे. एक्झॅक्टली. त्यासाठी ज्या ज्या व्यवसायात आपण ज्याला ब्लू कॉलर जॉब्स म्हणतो, म्हणजे तो प्लंबिंग असू दे, कार्पेंट्री असू दे, किंवा फॅशन डिझायनिंग असू दे, हॉटेल इंडस्ट्री असू दे, जिथे सर्व्हिस दिली जाते, अशा सगळ्या विषयांना म्हणजे असे खूप सेक्टर स्किल काउन्सिल नरेंद्र मोदींनी आखले आहेत आणि जे खूप काम करतात. म्हणजे हे लोकांसमोर अजून आलेलं नाहीये, पण खूप याच्यावर काम चालू आहे. प्रत्येक गोष्टीचा सुनिश्चित अभ्यासक्रम येतोय. म्हणजे कधी आपण ऐकलं नाही की प्लंबिंगचा अभ्यासक्रम, तू ऐकलायस कधी? कधीच नाही. मग या क्षेत्राचाही त्यांनी अभ्यासक्रम असा काही ठरवलाय का? येस. तर ब्युटी आणि हेअर सुद्धा एक अशी इंडस्ट्री आहे किंवा असा व्यवसाय आहे की ज्याला लायसन्स कधी नव्हतं. म्हणजे तुमच्याकडे एक शॉप ऍक्ट जर असेल, पार्लर हे सुरू करू शकता, पण गव्हर्नमेंट याच्याकडे आता एक ऑर्गनाइज सेक्टर म्हणून बघतंय. जसं हॉटेल इंडस्ट्री आहे की ज्याला काहीतरी स्टार रेटिंग असतं किंवा ज्याला काहीतरी लायसन्स मिळण्याकरता एक कमीत कमी गोष्टी तुम्ही तुमच्याकडे असणं गरजेचं असतं. तसं आता ह्या व्यवसायाकडे सरकार बघायला लागलंय आणि ही खूप चांगली, त्याच्या दृष्टीने एक खूप चांगलं पाऊल पडलंय. तर दर 2 वर्षांनी एक वर्ल्ड स्किल्स म्हणून कॉम्पिटिशन होते वेगवेगळ्या देशांमध्ये आणि भारताने खूप उशिरा याच्यात भाग घेतला, कारण आपल्याकडे तेवढा त्याचं माहिती नव्हती, अवेअरनेस नव्हता. तर 2010 नंतर वगैरे भारत देश त्या कॉम्पिटिशन्समध्ये उतरायला लागला आणि गेल्या वर्षी तर भारताला खूप सारे मेडल्स मिळालेत त्याच्यात. आणि
हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे म्हणून मी सांगतेय की याच्यात नुसतं ब्युटी पार्लर किंवा हेअर ड्रेसिंग नाहीये, तर बाकी पण इतर अनेक व्यवसाय आहेत. आजकाल सगळीकडे खूप पार्लर्स झालेले आहेत आणि पार्लर्स बाहेरून दिसायला खूप चकाचक असतात. तर पार्लर निवडताना महिलांनी काय निकष लावावे किंवा त्यासाठी त्यांनी कुठली काळजी घेतली पाहिजे? पार्लर फक्त बाहेरच चकाचक दिसतंय किंवा खूप जाहिरातबाजी आहे म्हणून ते पार्लर चांगलं किंवा का? खूप डिस्काउंट आहेत, ऑफर आहेत. बरोबर. किंवा खूप कमी पैशात भरपूर ट्रीटमेंट आहेत. मी मगाशी जसं सांगितलं, स्वस्त आणि मस्त हे कधीच नसतं. कारण जिथे स्वस्त प्रॉडक्ट वापरून तुम्हाला कुठली ट्रीटमेंट दिली जाते याचा अर्थ त्याचा दर्जा कुठेतरी निश्चितच कमी आहे. तर मी मगाशी जसं बोलले की शिकवताना पण आम्ही स्टुडंटना हे सांगतो की सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं एज्युकेशन, हायजीन म्हणजे तुमचं त्यातलं स्वच्छता एक हा खूप महत्वाचा भाग आहे ब्युटी पार्लर ह्या व्यवसायातला. आणि तुमचं एक चांगलं एज्युकेशन असणं म्हणजे तुम्हाला त्याच्यातला व्यवस्थित सखोल त्वचेचा आणि केसांचा अभ्यास असणं खूप महत्वाचं आहे. उगाचच आपल्याला कुठेतरी फार स्वस्तामध्ये किंवा घरी मुली येऊन करतायत आणि मला खूप बाहेरपेक्षा स्वस्तात मिळतंय म्हणून मी करायचं का, मी एखाद्या चांगल्या ठिकाणी, स्वच्छ ठिकाणी, जिथे मला कुठल्याही प्रकारचे क्रॉस इन्फेक्शन्स होणार नाहीत अशा ठिकाणी जाऊन करायचं. कारण तुला एक छोटा किस्सा सांगते की हे घरी जाऊन ब्युटी पार्लरच्या सर्व्हिस देणाऱ्या खूप मुली आहेत आणि करावं काम, कारण शेवटी ती पण एक गरज आहे त्यांची, म्हणजे त्याच्यावर त्या पैसे नाही. आणि क्लायंटची सुद्धा ती एक गरज आहे की काही क्लायंट नाही जाऊ शकत पार्लरमध्ये. अगदी बरोबर. पण मग ती मुलगी आधी कुठला क्लायंट करून आली आहे, तिने त्या क्लायंट नंतर वापरणारे सगळे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ब्रश असू दे, एक ब्लॅकहेड एक्स्ट्रॅक्टर असू दे किंवा मेनिक्युअर पेडिक्युअरचे इन्स्ट्रुमेंट असू देत, ते स्वच्छ करून स्टरलाइज केलेत का, म्हणजे निर्जंतुक केलेत का, ते बघणं खूप गरजेचं आहे. कारण खूप वेळा या सर्व्हिसेस देताना क्लायंटला ब्लीड होऊ शकतं. तर एखादा क्लायंट हेपॅटायटिसचा आहे किंवा एड्सचा आहे, तर ते ब्लड तुम्ही नळाखाली धुवून क्लीन नाही होऊ शकत. त्वचेमधून तुम्हाला जंतू संसर्ग होऊ शकतो आणि होतोच. त्यामुळे जेवढी आत्ताची पिढी किंवा आत्ताचे लोक सजग झालेत आणि शिकून पुढे चाललेत, तेवढं या छोट्या गोष्टींकडे पण दुर्लक्ष खूप होत चाललंय. म्हणजे पण हे बघणं खूप महत्वाचं आहे. आणि कल्याणी, ब्युटी पार्लर क्षेत्र खरं तर हा एक स्त्रियांचा प्रांत आहे. तर या क्षेत्रात काम करताना तुला काय फायदे किंवा काय तोटे जाणवले? असा फायदा तोटा स्त्री आणि पुरुष म्हणजे याच्यात मी असा काही भेद करणार नाही, कारण शेवटी माणसं सगळीकडे सेमच असतात. म्हणजे आपण जी मानसिकता घेऊन लोक कामाला येतात किंवा मानसिकता घेऊन लोक पार्लरमध्ये येतात, म्हणजे क्लायंट म्हणून येतात किंवा स्टुडंट म्हणून येतात, तर शेवटी माणूस म्हणला की तीच मानसिकता असते. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक चांगली ह्युमन मॅनेजमेंट जमणं खूप महत्वाचं आहे. तर मी आता म्हणजे ह्या गोष्टींवर खूप भर देते की लोक पार्लरचे कोर्स खूप करतात. म्हणजे खूप ब्युटिशियन्स आहेत, म्हणजे घरोघरी ब्युटिशियन म्हणलीस तरी चालेल. जसं पूर्वी एकेकाळी घरोघरी मेहंदी आर्टिस्ट होता, प्रत्येकालाच मेहंदी येत होती, तसं ब्युटिशियन्सचं पण झालंय. पण मला स्किल येतं, पण मला ते विकता येतं का? मला आज कुठली तरी ट्रीटमेंट येते, ती मला विकता येणं, याच्यासाठी मला एक मॅनेजमेंटचा अभ्यास, व्यावसायिक प्रशिक्षण गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. त्यामुळे स्त्री असो वा पुरुष, आज मला टॅक्सेस भरायचे आहेत कुठले, किंवा माझी जागा समजा भाडे तत्वावर आहे, किंवा मला उद्या लोकांचे पगार करायचे, तिथे स्त्री पुरुष भेद काहीच येत नाही. सगळीकडे जो नियम आहे, न्याय आहे, तोच स्त्रियांना पण लागू आहे. त्यामुळे ते समीकरण काही स्त्री आणि पुरुषासाठी वेगळं नाहीये. एक फायदा होतो की स्त्री म्हणून स्त्री बरोबर काम करताना आपण खूप जास्त संवेदनशील असतो. आपल्याला कळतं की ह्या मुलीचे हे प्रॉब्लेम्स आहेत, किंवा समजूतदारपणा, किंवा जेव्हा आम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीत काम करतो तेव्हा मी असं म्हणतो की आपण त्या माणसाच्या पर्सनल ऑरामध्ये शिरतो. म्हणजे तुम्ही टच करता, तर तुमचे स्वतःच्या मनातले भाव चांगले असणं, किंवा एक त्या सर्व्हिसकडे फक्त पैशासाठी मी करतीये असं न बघता की माझ्या क्लायंटला किंवा माझ्या स्टुडंटला माझ्या शिकवण्यातून, माझ्या कामातून जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल किंवा ह्याचं चांगलं कसं होईल, ही भावना निर्माण होऊन काम करायला आय थिंक स्त्रीला खूप छान जमतं. कारण स्त्रीमध्ये ही एक नैसर्गिक भावना प्रेमाची चांगली असते. त्यामुळे स्त्रिया या व्यवसायात जास्त चांगलं काम करतायत. खरंय.
आणि या क्षेत्रामध्ये सतत नवनवीन बदल होत असतात. जसं आपण मगाशी बोललो, हे क्षेत्र खूप विस्तारलेलं आहे आणि सतत बदल होत आहेत, की वेगवेगळी फॅशन चेंज होते. तर यासाठी तू स्वतःला अपडेट कसं ठेवते किंवा त्याचं अद्ययावत ज्ञान तू कसं मिळवते? याच्यासाठी मी सतत काहीतरी शिकत असते. म्हणजे अगदी भारतात नाही शिकले तर दरवर्षी मी भारताबाहेर नक्कीच जाते. आमच्या सिडेस्कोच्या कॉन्फरन्सेस असतात आणि त्या कॉन्फरन्समध्ये पण खूप चांगले चांगले डॉक्टर्स किंवा चांगल्या ब्युटिशियन्स शास्त्रोक्त पद्धतीने त्वचेचे प्रॉब्लेम्स किंवा त्वचेचे विकार, केसांचे विकार आणि त्याच्यावर आत्ता सायन्सचा जो काही रिसर्च झालाय, म्हणजे शास्त्राने आत्ताच्या अद्ययावत जो काही अभ्यासक्रम जो दिलाय तो तिथे दाखवला जातो, शिकवला जातो. त्याच्यासाठी निश्चितच खूप फिरायला लागतं आपल्याला. हे सोपं नाहीये. आणि ह्याच्यासाठी आम्हाला कोणी प्रायोजक नसतो, स्पॉन्सर नसतो. स्वतःच्या पैशातून आम्हाला हे सगळं शिक्षण घ्यावं लागतं आणि पुढे हे खूप चांगल्या पद्धतीने आपल्या स्टुडंट्सना कसं देता येईल हे पण मी बघते. की आज जर मी हे शिकून आली आहे तर माझ्या इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना हे निश्चितच एक सोप्या भाषेत आणि छान प्रकारे लेटेस्ट काय आहे समजावून सांगता येईल. समजून सांगता. आणि या व्यवसायाचं तू मार्केटिंग कसं करते? मार्केटिंग जसं काळाप्रमाणे बदलत गेलंय. पूर्वी न्यूजपेपर होतो, हँडबिल्स होती किंवा माउथ टू माउथ पब्लिसिटी, तर हे कायमच असणार आहे. म्हणजे कधीच तो भाग संपणार नाही. पण आता डिजिटल मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, त्याच्यातनं आम्ही काही मार्केटिंग करतो. आणि इतर व्यवसायाप्रमाणेच या व्यवसायात सुद्धा काही चढ उतार असते. त्यासाठी तू काय करते किंवा त्याचा अंदाज तुला आधी येतो का? चढ उतार तर नक्कीच सगळ्या व्यवसायाला असतात. ते गृहीत धरलेलंच असतं. मग त्या काळात काय करायचं, म्हणजे काही ऑफर्स, म्हणजे आता तू बघितलंस तर तू बाजारात गेलीस तर मॉन्सून सेल असतो, म्हणजे पावसाळ्यातला सेल. ते सगळ्याच व्यावसायिकांना करावं लागतं. याची जी तयारी असते ही खूप आधी सुरू करायला लागते. म्हणजे असं नाही म्हणून चालत की अरे आज माझ्याकडे क्लायंट नाहीये तर मी आता काय करू. तुम्हाला अनुभवानी किंवा शिक्षणानेच हे कळतं की त्यामुळे आज माझ्याकडे जर क्लायंट नाहीये किंवा एखादं गिराईक नाहीये तर मी काय करायचं, हे मी तेव्हा विचार करून नाही चालत. ह्याचा विचार मला 3-4 महिने आधीच करावा लागतो. आणि त्यासाठी लागणारं फायनान्शियल प्लॅन किंवा आर्थिक नियोजन पण तुला आधीच करावं लागत असेल. अगदी निश्चितच खूप आधी करायला लागतं. आणि एवढ्या लोकांचे पगार असतात, रोजचे जे आपले खर्च असतात, म्हणजे आपली एखादी जागा आपण घेतली ती चालवण्याकरता किंवा व्यवसाय चालवण्याकरता तुला माहितीये की किती पैसा लागतो. तर या सगळ्या गोष्टींचं नियोजन, मला वाटतं अनुभव हा खूप मोठा महत्वाचा आहे. अनुभव आणि सतत शिकत राहणं अगदी खूप महत्वाचं आहे. मी मॅनेजमेंटच्या सुद्धा 2 ते 3 परीक्षा दिल्यात, त्यांचे कोर्सेस केलेत. आत्ता पण मागच्या वर्षी मी एक फायनान्शियल मॅनेजमेंटचा कोर्स केला, म्हणजे आर्थिक नियोजनाचा कोर्स केला एका चार्टर्ड अकाउंटंटकडे. आणि याचा खूप फायदा होतो. म्हणजे भीती नाही वाटत. उद्या जीएसटी आला किंवा अजून काही गव्हर्नमेंटच्या काही नवीन योजना आल्या तर आपल्याला भीती नाही वाटली पाहिजे. आपण मागे कुठे पडतो की आपल्याला हे माहित नसतं. त्यामुळे ज्ञानाच्या अभावामुळे आपण मागे पडतो, खरं तर मागे पडतो. आणि हे मी खूप आमच्या बेसिक कोर्समध्येच टाकलेलं आहे की शॉप ऍक्ट लायसन्स म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला एखादं दुकान काढायचंय तर शॉप ऍक्ट लायसन्स काय, किंवा बँक अकाउंट कसं उघडणं हे पण खूप महिलांना माहिती नसतं. किंवा इन्कम टॅक्स रिटर्न कसे फाईल करायचे, मी जे पैसे कमवते ते मी कुठे इन्व्हेस्ट करायचे, कसा त्याचा सदुपयोग करायचा. कारण हे शिकवणं खूप गरजेचं आहे नुसता व्यावसायिक कोर्स करण्यापेक्षा. तो तर इतकी वर्ष पार्लर चालवत आहेस, इन्स्टिट्यूट चालवत आहेस, तर हे जे तुला यश मिळालं आहे गेले 24 वर्ष सतत काम करून, तर ह्या यशाचं रहस्य काय आहे ते आपल्या मैत्रिणींशी शेअर करशील का? यशाला मी असं म्हणेन एक रेसिपी किंवा एक फॉर्म्युला आहे. आणि जर आपण गणितात बघितलं, आपण एखादा फॉर्म्युला, सूत्र, समीकरण हे जर वापरलं तर ते गणित सुटतं. तर तसंच एखादा व्यवसाय करताना काही, म्हणजे तुम्ही व्यवसाय करा किंवा नोकरी करा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा फोकस असणं त्या कामाकडे. तुम्ही 10 दगडांवर पाय न ठेवता तुम्ही जे काही काम करताय त्याच्यावर एक खूप प्रामाणिकपणे फोकस, म्हणजे डेडिकेटेड आपण फोकस म्हणतो, तो असणं खूप महत्वाचं आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे कॉम्पिटन्स. कॉम्पिटन्स म्हणजे त्या व्यवसायातला तुमचा
कौशल्य आणि ते असं एका कोर्समधनं एका प्रशिक्षणातनं सतत कधीच शिकत मिळत राहणं. नाही. ते सतत शिकत राहणं आणि फक्त व्यवसाय कौशल्य नाही तर मॅनेजमेंट कौशल्य पण तेही शिकत राहणं खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं इज क्रिएटिव्हिटी, म्हणजे सृजनशीलता. कारण कुठलाही व्यवसाय चालवण्याकरता किंवा तुम्ही कुठे नोकरी करत असाल तर तुम्ही जर क्रिएटिव्ह असाल, सृजनशील असाल तर तुम्ही नक्कीच पुढे जाऊ शकता. ते काम अजून चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ते काम कसं चांगलं करू शकाल हा तर एक भाग आहेच, पण मगाशी आपण जसं बोललो की आज व्यवसाय धंदा चालत नाहीये आणि काही चढ उतार आहेत, तिथे तुमची क्रिएटिव्हिटी पणाला लागते. आणि पार्लर हा व्यवसाय रसायनाशी निगडीत आहे, म्हणजे केमिकल्सशी निगडीत आहे. तर या केमिकल्सचे शरीरावर काही रासायनिक परिणाम होतात का? नक्कीच होतात. तुला मला अजून याच्यात एक सांगायला आवडेल की हर्बल किंवा ऑर्गॅनिक या नावाखाली आजकाल लोकांची खूप फसवणूक होत चालली आहे की हे प्रॉडक्ट हर्बल आहे किंवा हे प्रॉडक्ट ऑर्गॅनिक आहे. म्हणजे आपल्याला वाटतं की हर्बल म्हणजे काही साईड इफेक्ट नसतील, पण तसं नसतं का? साईड इफेक्ट नसतील असंही काही लोकांना वाटतं. काही लोकांना वाटतं की ह्याच्यात केमिकलच नाही. तर जेव्हा आमच्याकडे क्लायंट येतात आणि या प्रश्न विचारतात की मला काहीतरी ऑर्गॅनिक किंवा तू मला कुठला तरी केमिकल फ्री हेअर कलर सांग, तर असं कधीच शक्य नाही. आपण साधं लोणचं आणि सॉस जरी खातो घरी त्याच्यातही प्रिझर्वेटिव्ह आहे, काही प्रमाणात केमिकल रोज आपल्या पोटात पण जाते. खरंय. आणि कलर किंवा क्रीम किंवा मेकअपचं प्रॉडक्ट हे 100% ऑर्गॅनिक तर नक्कीच नसतं. त्याच्यात काही प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह म्हण किंवा रंगद्रव्य म्हण हे येतच. ते टिकून राहण्यासाठी काही त्याच्यात द्रव्य असतात, प्रिझर्वेटिव्ह असतात. सांगायचा मुद्दा असा की परत मी हेच सांगेन की स्वस्तातले हेअर कलर्स किंवा स्वस्तातल्या लिपस्टिक, डुप्लिकेट प्रोडक्ट्स याच्या मागे न जाता लोकांनी चांगल्या ब्रँडेड प्रॉडक्ट्सच्या मागे जावं. आणि एक दर्जा असतो, त्याला एक R&D असते, रिसर्च अँड डेव्हलपमेंट असतं, त्याच्या मागे खूप अभ्यास झालेला असतो. त्याचे साईड इफेक्ट्स कंपनीला माहिती असतात. आणि अशा काही ज्या कंपन्या आहेत की ज्या चांगल्या दर्जाचे प्रॉडक्ट्स बाजारात आणतात त्या कंपन्यांच्या प्रॉडक्टसाठी आपण जावं. म्हणजे तुम्ही अशी उत्पादनं वापरली पाहिजेत. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की आत्ताची जी पिढी आहे, म्हणजे लहान मुली अगदी 7वी-8वी पासूनच्या वॅक्सिंग करणं, कलर लावणं किंवा नेलपेंट लावणं हे खूप लवकर सुरू झालंय. आणि तुम्ही आत्ताच्या पिढीला खूप रिस्ट्रिक्ट पण करू शकत नाही की नाही करायचं, पण याचे साईड इफेक्ट्स खूप आहेत शरीरावर. म्हणजे आम्हाला खूप वेळा आयांचं काउन्सिलिंग करायला लागतं की तुम्ही इतक्या लवकर, मुलगी लहान आहे तुमची 12, 13, 14 वर्षाची, कुरळे केस आहेत, असू देत कुरळे केस, ते तिला सुंदर दिसतात आणि खरंच आपल्याला जे देवाने दिलेलं असतं ते आपल्याला खूप सुंदर दिसत असतं. तर इतक्या लवकर तुम्ही लहान मुलांना केमिकल्स च्या संपर्कात आणू नका. किंवा खूप प्रेग्नंट बायका असतात ज्या आमच्याकडे येतात आणि सांगतात की मला हेअर कलर करायचा, हे करायचंय, मला 9 महिने आता जमणार नाही. त्यांनाही आम्ही आवर्जून सांगतो की पोटात मूल असताना शक्यतो तुम्ही कुठल्याही प्रकारच्या उग्र वासाचे केमिकल्स किंवा असे हेअर कलर, स्ट्रेटनिंगचे प्रॉडक्ट्स, ब्लीच या गोष्टींपासून लांब राहा. त्याचाही शरीरावर रासायनिक परिणाम होऊ शकतो. त्याचा नक्कीच होतो. त्याचा बाळाच्या मेंदूवर पण परिणाम होत असतो. आणि याचा खूप चांगला अभ्यास आम्ही अरोमा थेरपी पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये केलाय, म्हणजे याला सायंटिफिक उत्तर आहे. ह्या सगळ्या गोष्टींपासून एक कमी वयात आणि स्पेशली प्रेग्नन्सीत बायकांनी लांब राहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जितकं नैसर्गिक वापराल लहान वयात आणि प्रेग्नन्सी मध्ये तितकं तुमच्यासाठी चांगलं. आणि इतर वेळेला फक्त चांगल्या दर्जाची उत्पादनं वापरावीत. कल्याणी, तू घर सांभाळून हा व्यवसाय करतेस, तर घर आणि व्यवसाय याचा समतोल तू कसा साधतेस? आपले आजचे जे ऐकणारे श्रोते त्यातल्या सुद्धा बऱ्याच बायका काम करत असतील, तर मी असं तूही काम करतेस आणि घर बघतेस, जे आपलं सगळ्यांचं सेम आहे, काही वेगळं नाहीये. तर ही तारेवरची कसरत रोजची आहे. खरंय. असा कुठलाही दिवस असा नसतो की काही चॅलेंजेस नाहीयेत. छोटी छोटी चॅलेंजेस असतात. म्हणजे रोजच्या जीवनात आपल्याला बरीच आव्हानं येत असतात आणि आपण ती खरं पार पाडतच असतो, रोजच्या रोज असतात. मला असं वाटतं की त्याचं फार कौतुक किंवा फार त्याच्याकडे बाऊ करायची गरज नसते की आज बाई नाही आली किंवा आज काहीतरी मुलाला बरं नाहीये किंवा कुठेतरी अचानक जावं लागतंय. हा सगळ्या बायकांना, सगळ्या व्यावसायिकांना, स्त्री असो वा पुरुष, ही आव्हानं येतच असतात. बायकांना थोडी जास्त असतात कारण जबाबदाऱ्या बायकांवर जास्त आहेत. घरची पण जबाबदारी असते, त्यामुळे व्यवसाय आणि घर हे वेगळं नसतं.
त्यामुळे या दोन्ही कारण गोष्टींकडे घर आणि व्यवसाय दोन्हीमध्ये मॅनेजमेंट ही लागतेच. मॅनेजमेंट ही लागतेच. त्यामुळे छोट्या गोष्टींचा बाऊ न करणं, थोडंसं लेट गो करणं आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना थोडं समजून घेणं की आपल्याबरोबर काम करणारी जी लोक आहेत, मग घरातली काम करणारी बाई असू दे किंवा व्यवसायामध्ये ज्या तुमच्याबरोबर सहकारी असू देत, मला असं वाटतं की थोडं एक अंडरस्टँडिंग हा जो भाग आहे खूप महत्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, उद्योजिकेच्या मागे, मी पुरुषांबद्दल नाही बोलत आहे, पण स्पेशली स्त्री ही ती जर उद्योजिका असेल तर तिच्या घरच्यांची तिला एक खूप चांगली साथ असणं फार महत्वाचं आहे. आई वडील असू देत, सासू सासरे असू देत किंवा मिस्टर असू देत. माझे पण मिस्टर मला खूप सपोर्ट करतात. आई वडिलांचा खूप सपोर्ट आहे. जसं की हसरे चेहरे असणं घरी आल्यावर, तुला उशीरच का झाला किंवा असंच का झालं, तर त्यांनी सुद्धा सांभाळून घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे माझ्या यशात किंवा कुठल्याही यशस्वी स्त्रीच्या मागे ती एकटी नसते, पूर्ण कुटुंब असतं. म्हणजे जसं यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, तसं मला असं वाटतं की यशस्वी स्त्री मागे अख्खं कुटुंब असतं. कल्याणी, या व्यवसायात सतत हसतमुख राहावं लागतं, प्रेझेंटेबल राहावं लागतं आणि कामाच्या वेळाही वेगवेगळ्या असतात, म्हणजे लग्नाची ऑर्डर. मग अशा वेळी येणाऱ्या ताणतणावाचं तू नियोजन कसं करते? अशा वेळेला ताण तर निश्चित असतो आणि वर्षात म्हणजे रोजच असं असतं, पण लग्न सराईच्या वेळेस जास्त असतं. म्हणजे घरी सुद्धा सण असतात आणि घरचे काही कार्यक्रम असतात आणि सगळीकडे आपण नाही जाऊ शकत. अशा वेळेला तर मी थोडं प्रायोरिटाईज करते. म्हणजे मी प्राधान्यक्रम ठरवते की काय महत्वाचं आहे. म्हणजे ओढाताण तर होतेच, पण त्यातल्या त्यात काय महत्वाचं आहे आणि त्या गोष्टीला किती वेळ द्यायचा हे मी ठरवलेलं आहे आणि आता हे मला खूप चांगलं जमतं. तर सगळ्यात प्रथम माझी फॅमिली, म्हणजे माझं कुटुंब, त्याच्यानंतर काम आणि त्याच्यानंतर काय ज्या माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत ते येतं. तर अशा या ताणतणावाच्या वातावरणात स्वतःला फ्रेश ठेवण्याकरता मी ध्यानधारणा रोज करते, मेडिटेशन, प्राणायाम करते आठवड्यातनं 2-3दा जसं जमेल तसं, आणि योगा करते, चालायला जाते. कारण कुठलाही व्यवसाय तुम्ही करा, जो व्यक्ती त्याच्या टॉपला आहे, म्हणजे जो व्यक्ती त्यांचा मुख्य आहे त्या व्यवसायाचा, त्यांनी खूप एनर्जेटिक असणं फार महत्वाचं आहे. ती एनर्जी अख्ख्या इन्स्टिट्यूशन मध्ये, अख्ख्या व्यवसायात उतरत असते. त्यामुळे तुम्हीच डल, थकलेले असलात तर तुमच्याबरोबर काम करणारे तुमचे सहकारी, तुमच्याकडे शिकणारे स्टुडंट्स यांना छान वाटत नाही. त्यामुळे तुम्ही खूप पॉझिटिव्ह असणं, सकारात्मक असणं व्यक्तिमत्वामध्ये खूप महत्वाचं आहे. आणि सगळं छान चालू असताना सगळेच सकारात्मक असतात, त्याच्यात काही महत्वाचं नाहीये. पण जेव्हा काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होत आहेत, नाही घडत आहेत, व्यवसाय नीट नाही चालत आहे किंवा एखादी व्यक्ती आपल्याला पाहिजे तशी नाही वागत आहे, तरी त्या परिस्थितीत पॉझिटिव्ह असणं, सकारात्मक असणं की नाही हे बदलेल आणि पुढे जाणं हे सतत स्वतःला सांगावं लागतं. यासाठी अध्यात्माचा अभ्यासही खूप महत्वाचा आहे. कल्याणी, आणि मला असं वाटतं हे सगळं ऐकून बऱ्याच जणींना मलाही असाच व्यवसाय करायचा आहे असं नक्कीच वाटत असणार. तर तू त्यांना काय सांगशील, कसं मार्गदर्शन करशील? हा सौंदर्याचा व्यवसाय खूप सुंदर आहे. खूप चांगली चांगली लोक यात भेटतात, खूप चांगल्या लोकांशी संपर्क रोज येत असतो आणि एक समाधान असतं दिवसाच्या शेवटी खूप, की आपण आज कोणाला तरी सुंदर बनवलंय आणि ती व्यक्ती खूप खुश झालीये आणि तिला बघून इतर लोकही खुश झाले आहेत, खूप खुश झालेत. त्यामुळे समाधान खूप आहे. तुम्ही ठरवलं तर खूप चांगलं काम करू शकता, खूप प्रामाणिकपणे करू शकता आणि कुठल्याही व्यवसायात प्रामाणिकपणे केलेल्या कामाचं समाधान हे फारच वेगळं असतं. म्हणजे रात्री 1, 2, 3 म्हणायच्या झोप शांत लागते, कुठे खोटं बोलायला लागत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की कुठलाही व्यवसाय करा, सौंदर्य शास्त्रामध्ये सुद्धा आता खूप कॉस्मेटॉलॉजी आलंय, म्हणजे कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरिंग आहे किंवा सर्व्हिस, एखादी सेवा देणं आहे, स्पा चालवणं आहे, अशा खूप प्रकारे तुम्ही या व्यवसायात येऊ शकता. जसं टीचिंग लाईन आहे, खूप चांगल्या टीचर्स या व्यवसायात असणं ही अतिशय मोठी काळाची गरज आहे आणि त्याच्यासाठी वयाची अट नाही आहे. त्यामुळे अजूनही बायका जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा विचारतात की आता मी 40 ओलांडली आहे आणि मुलं मोठी झाली आहेत, तर मी काय करू, आता मी कंटाळते, घरी एकटी असते. तर निश्चितच तुम्ही असा एखादा कोर्स करा आणि सतत तुम्ही काहीतरी करत राहणं खूप महत्वाचं आहे. माझ्या मते माणसांनी रोज काहीतरी नवीन शिकणं, नवीन वाचणं, सतत स्वतःला अपडेट ठेवणं, आनंदी जगण्यासाठीचं मला असं वाटतं सूत्र आहे, फॉर्म्युला आहे. त्याचं जे समाधान मिळतं ते खूप वेगळंच असतं.
मग यश तुमचंच आहे. हो, नक्कीच. अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते जया, की प्रामाणिकपणा, सचोटी हे सगळं कुठल्याही व्यवसायाच्या यशाचं लागू पडतं. लागू पडतं. तुम्ही नोकरी करा किंवा व्यवसाय करा, पण तुमच्या सिस्टीम्स इन प्लेस असणं, हम्म. म्हणजे तुमच्या स्वतःच्या धंद्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या सहकाऱ्यांना शिकवणं, आणि ती लोक ते फॉलो करतायत का, ते बघणं, ते वागतायत का तसं, हे बघणंही खूप महत्वाचं आहे. कारण तुम्ही स्वतः टॉपला असताना तुम्ही खूप व्यवस्थित काम करताय, पण तुमच्या हाताखालच्या लोकांच्या काही ज्या चुका घडतात त्याचा फटका ओनरला, मालकाला किंवा जो मुख्य व्यक्ती आहे त्याला खूप मोठा बसतो, किंवा क्लायंटलाही बसू शकतो. क्लायंटलाही बसू शकतो. त्यामुळे त्याबरोबरच आपल्या व्यवसायात आपल्याबरोबर काम करणारे सहकारी, हे मनुष्यबळ आपण कसं सांभाळावं हेही खूप किंवा तितकंच महत्वाचं आहे. तर कल्याणी, आज तू इथे आलीस आणि आपल्या मैत्रिणींना सुंदर बनवणाऱ्या व्यवसायाची यशोगाथा सांगितलीस, आणि त्याचप्रमाणे या सौंदर्य व्यवसायातले बारकावे सुद्धा तू समजावून सांगितलेस. त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. धन्यवाद जया. तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.